कोफॅक्टर मॅट्रिक्स कसं तयार करायचं तेवढं आपण आता काय करूया बघूया आणि काय त्याच्यावरनं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स कसं फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्या एलिमेंटचा एक फॉर्म्युला सांगितलं होतं मी, Cij इज इक्वल टू काय फॉर्म्युला -1 raised to I plus j into m. कोफॅक्टर एलिमेंटचं आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स मधला एलिमेंटचं आपल्याला काय करायचं कोफॅक्टर काढण्यासाठी फॉर्म्युला एक यूज केला आपण -1 raised to I plus j into Mij म्हणजे काय असतं ते मायनर ऑफ दॅट एलिमेंट्स. बरोबर आहे. त्याचं डेफिनेशन काय करायचं नाही आपल्याला, फक्त ही लक्ष माहिती पाहिजे तुम्हाला काय असतं. हा फॉर्म्युलावरती आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स इथं फाइंड आउट करता येते. ठीक आहे. एक मॅट्रिक्स घेऊया आपण स्क्वेअर मॅट्रिक्स A is equal to एक मॅट्रिक्स आहे. फर्स्ट एलिमेंट आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम A12 सेकंड फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. ओके. आणि एलिमेंट्स आहे सगळे A21 A22 A23 A31 A32 A33. टोटल किती एलिमेंट आहे इथं 9 एलिमेंट्स आहे. 3x3 चा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. हा स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये 9 एलिमेंट्स आहेत. टोटल किती एलिमेंट आहे इथं या मॅट्रिक्स मध्ये 9 एलिमेंट आहेत. त्या 9 एलिमेंट्सचं आपल्याला 9 एलिमेंट्सचं काय करायचं इथं कोफॅक्टर फाइंड करायचं. ओके. प्रत्येक एलिमेंटचं कोफॅक्टर फाइंड करायचे. आपण काय करायचं फाइंड आउट करूया कोफॅक्टर ऑफ A11 फर्स्ट मॅट्रिक्स कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे ना A11 चा आपण काय करणार इथं कोफॅक्टर फाइंड करायचं. ओके. त्याच्यामध्ये हा एलिमेंट बघायचा रो किती आहे आणि कॉलम किती आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे I is equal to 1 j is equal to 1. पहिला I असतोय आणि नंतर j असतोय. हे I मध्ये अरे I is equal to 1 j is equal to 1 तेव्हा त्याच्यामध्ये C11 होतोय that is equal to -1 raised to 1 plus 1 into m11. ओके. या फॉर्मॅट मध्ये आपण हा फॉर्म्युला पुट केला इथं that is equal to C11 is equal to काय येतो बघा -1 raised to 1 plus 1 आहे. 1 plus 1 किती झाले 2 -1 raised to 2 झाले. -1 raised to 2 चा आन्सर काय असतो +1 +1 कारण त्याचा पॉवर इथं इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर असेल तर त्याचा -1 चा पॉवर जर इव्हन नंबर असेल त्याचा व्हॅल्यू काय येतो इथं +1 येतोय. आणि इनटू m11 म्हणजे काय मायनर ऑफ दॅट एलिमेंट A11 चा मायनर करायचं. म्हणजे काय करायचं जे आपण एलिमेंट सेट करतोय त्याला करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो काय करायचं ड्रॉप करायचं आणि रिमेनिंग एलिमेंट्स काय करायचे तर लिहून घ्यायचे. ठीक आहे. कुठे एलिमेंट आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ड्रॉप करा. आता काय येतं A22 A23 A32 A33 हे झाले फर्स्ट एलिमेंटचा कोफॅक्टर झाले. ठीक आहे. C11 आपण आता फाइंड केलं. नेक्स्ट काय करायचं सेकंड कोफॅक्टर ऑफ C12 कोफॅक्टर ऑफ A12 A12 that is -1 raised to 1 plus 2 into m12. किती येतोय -1 raised to 1 plus 2 किती -1 याला पॉवर ऑड नंबर असल्यामुळे याचा आन्सर काय येतो -1 आहे. m12 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम ड्रॉप करायचा. करस्पॉन्डिंग फर्स्ट रो सेकंड कॉलम ड्रॉप करायचा A11 चा आणि रिमेनिंग एलिमेंट तिथे लिहून घ्यायचे. दॅट इज मायनर ऑफ दॅट एलिमेंट. A21 A31 A33 ओके. हा C12 झाले C11 झाले. अजून आपल्याला किती काढायचे टोटल 9 एलिमेंट्स आपल्याला फाइंड करायचे. तर कोफॅक्टर ऑफ A13 चा कोफॅक्टर that is I equal to 1 ठेवा j equal to 3 ठेवा. C13 is equal to इथे काय येतं +1 येतं -1 येतं -1 plus 3 into m13. ठीक आहे. ओके. that is C13 is equal to किती येतं -1 raised to 4
प्लस वन plus 1. हा सांगा एलिमेंट्स काय येतोय A1 A- चा 1. तो कॉलम ड्रॉप करायचा हा A21 A21 A2 A31 A32 A32 ओके हा झाले A13 चा कोफॅक्टर द कोफॅक्टर ऑफ A21. A21 सेकंड रो मध्ये जातो आपण आता फोर्थ एलिमेंट ला जायचं फोर्थ एलिमेंटचा कोफॅक्टर काय येतोय C21 that is equal to -1 s2 2 plus 1 into M21 that is equal to C21 is equal to -1 s2 3 येतोय -1 s2 3 चा किती आन्सर येतोय -1 Minus into M21 आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम ड्रॉप करायचा सेकंड रो फर्स्ट कॉलम कुठला येतोय हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम ड्रॉप करायचा एलिमेंट राहतोय A12 ह्या दोन राहतोय आणि चालतोय A32 आणि A33 A12 A13. A13 A32. A32. A33 ओके हा C21 चं झाले नेक्स्ट कोफॅक्टर ऑफ A22. A22 A22. A22 that is equal to C22 22 x minus 1 raised to 2 plus 2 Plus 2. into M22 that is equal to minus 1 raised to 2 किती येते 4 2 plus 2 4 येते minus 1 raised to 4 किती plus 1 Plus 1. Plus 1. M22 काय आहे सांगा सेकंड रो सेकंड कॉलम ड्रॉप करायचा ठीक राहिलेले एलिमेंट सांगा A11 A11 A33 A31 A31 and A33 पुढे पर्यंत आलो आपण Yes. A22 चा आपण हे फॅक्टर केला होता मायनर ऑफ 22 काय येतोय सेकंड रो सेकंड कॉलम ड्रॉप करायचा हा A11. A11 A13 A13. A31 A31. A33. झाले A22 चा असं प्रत्येक आपण काय करणार आहे चार फॅक्टर आता कोफॅक्टर ऑफ 23 A23 A23. A23 that is C equal to -1 raised to 2 plus 3 into M23 that is equal to -1 raised to 4 5 येते M23 चा काय येतो मायनस A11 A12 A31 A32 A21 A31 येते सर तिथे सेकंड कॉलम सेकंड रो आणि थर्ड कॉलम करायचं A31 A32 A32. एक मिनिट आलो ना हा बघा काय येतं इथं A323 चा -1 into येतो आवाज A11 A12 A31 A32 नेक्स्ट आहे कोफॅक्टर ऑफ कुठले 31 A31. A31 चा हा C31 that is equal to -1 raised to 3 plus 1 into M31 that is equal to काय ते +1 +1 सांगा M31 चा थर्ड रो A12 A12 A13 A22 A23. next co-factor of A32. A32 A32
that is C32 that is equal to minus 1 dash 2 3 plus 2 into M32 that is C32 is equal to minus 1. minus 1 into third column third row first second column drop करायचा A11 A11 A11, A13, A13, A21, A21, A22. A23. 2 3 okay cofactor of last element sir A33 A33, is equal to C33 minus 1 dash 2 3 plus 3 into M33 okay that is equal to काय येतो इथं plus 1 Plus 1. third row third column drop करा A11 A1 A11, A12, A21, A22. ओके प्रत्येक 9 एलिमेंट्स आपण काय केलं इथं कोफॅक्टर फाइंड केले बरोबर आहे आणि एलिमेंटचा कोफॅक्टर आपण हे काय केलं इथं प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढलेला आहे तर शेवटी काय करायचं हा सगळ्यांचा कंबाईन करायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार होतो ओके हे सगळ्यांनी लिहून घेतले ऑलरेडी तुम्हाला ते आयच्यामध्ये आहे का लिहून घ्या आणि इथं समजलं सगळ्यांना कसं काढायचं yes sir Yes, sir. आणि इथं तुम्हाला डिटरमाइन करताना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फर्स्ट रो आपण सिलेक्ट करतोय त्यावेळी त्याला ड्रॉ करून येते तर सेकंड A21 चा कोफॅक्टर कसं काढायचं मायनर कसं काढायचं याचा एलिमेंट जर आपण सिलेक्ट केले A21 चा त्याला करस्पॉन्डिंग कॉलम आणि रो ड्रॉप करायचा बरोबर आहे सेकंड रो येतो आणि फर्स्ट कॉलम राहिले कुठला एलिमेंट येतो 1 2 1 3 3 2 3 0 ओके त्यानंतर हा एलिमेंट सिलेक्ट करताना सेकंड कॉलम ड्रॉप होतोय आणि सेकंड रो ड्रॉप होतोय त्यावेळी 1 1 1 3 3 1 3 3 राहतो ह्याच्या एलिमेंट करताना ही ड्रॉप करायचा आणि सेकंड रो ड्रॉप करायचा त्यावेळी कुठला राहतोय हा एलिमेंट राहतो तर त्याचा मायनर लिहायचा M1 M2 3 चा असा प्रत्येक एलिमेंट्स आपल्याला काय करायचं इथं मायनर फाइंड करत जायचं कोफॅक्टर फाइंड करत जायचं आणि फक्त साइन लक्षात ठेवायचं प्लस मायनस प्लस कुठले येते बरोबर आणि इथं थोडक्यात तुम्हाला एक लॉजिक सांगतो बघा कुठलं मायनस असते A11 A12 13 21 22 23 31 33 ओके हे 9 एलिमेंट आहे त्याच्यामध्ये मायनस एलिमेंट कुठल्या कुठे असतो बघा डायरेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचं थोडा काही उपाय करत बसायचं नाही फक्त तिथं लक्षात ठेवायचं आहे हे 1 2 म्हणजे हा सेकंड एलिमेंट ही मायनस असणार आहे आणि ही 2 1 ही मायनस असणार आहे आणि ही एक मायनस असणार आहे हा टोटल 4 एलिमेंट्सचा कोफॅक्टर काय असणार आहे तिथं मायनस मध्ये बाहेर मायनस येतो बघा पहिला हे 1 2 चा मायनस आहे आणि 2 1 चा मायनस आहे तिथं बघा त्यानंतर 2 3 चा मायनस आहे आणि 3 2 चा मायनस आहे हा 4 मी गोल केले ना त्याला गोल हा कोफॅक्टर काय असणार तिथं मायनस बाहेर येतो कोएफिशिएंट आहे आणि बाकी सगळे प्लस आहे लक्षात ठेवायचं कोफॅक्टर फाइंड करताना की A12 चा सेकंड एलिमेंट आला की त्यावेळी लक्षात ठेवायचं त्याला -1 ने मल्टिप्लाय करायचं आणि फोर्थ एलिमेंट आला की -1 ने मल्टिप्लाय करायचं सिक्स्थ एलिमेंट आला की -1 ने मल्टिप्लाय करायचं आणि एथ एलिमेंट आला की -1 ने मल्टिप्लाय करायचं चारच्या एलिमेंटचा कोफॅक्टर करताना फक्त काय करायचं -1 ने मल्टिप्लाय करा आणि बाकी सगळ्यांना +1 असतं तो लक्षात ठेवा आणि एक्झाम्पल सॉल्व करू आपण ह्याच्यावर समजलं सगळ्यांना yes sir Yes, sir. Yes, sir. ओमकार कोण आहे झोपीत असेल बाई दम दम हँग होतोय झाला हँग ओके एक्झाम्पल लिहून घ्या फर्स्ट आता ह्याच्यानंतर कोफॅक्टर इथं फाइंड करता येतो तुम्हाला आणि शेवटी काय करायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स इम्पॉर्टंट लिहून घ्यायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार होतोय का कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू दॅट इज आपण नाव देतो त्याला कॅपिटल सी सी इज इक्वल टू ते आपण प्रत्येक एलिमेंट 9 एलिमेंटचा कोफॅक्टर काढला ना त्यात ठेवायचं C11
C12, C13, 21, C22, C23, C31, C32 आणि 3. शेवटी एक कोफॅक्टर मॅट्रिक्स इथं आपल्याला तयार करायचं. तर हे आपण प्रत्येक एलिमेंटचं फाइंड केलेलं मगाशी, बरोबर आहे. तीच इथं आणून ठेवायचं, त्याचा आन्सर इथं आणून ठेवायचा आणि एक कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार होतोय. ह्याच्यावर अजून प्रोसेस आहे, अर्जंट ऑफ मॅट्रिक्स येतो ह्याच्या पुढे अजून. आता एक कोफॅक्टर फाइंड केला तर परत सेकंड स्टेप येते. शेवटी इन्व्हर्स फाइंड करायचं आपल्याला. इन्व्हर्स फाइंड करताना सगळी प्रोसेस मध्ये आपल्याला लागते. इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कोफॅक्टर फाइंड करावं लागते, डिटरमिनंट फाइंड करता यायला पाहिजे. त्यानंतर हा कोफॅक्टर, त्यानंतर ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स येते. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्स ए आपण नाव आहे मॅट्रिक्स घेऊया. त्या ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स बघूया काय येतोय. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ला आपण डिनोट करतो ADJ. ऍडजॉइंट ऑफ A इक्वल टू एक फॉर्म्युला आहे. ऍडजॉइंट ऑफ A मॅट्रिक्स A इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. येतो लक्षात. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करायचं. इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला ती फॉर्म्युला ऍडजॉइंट लागणार आहे तिथं. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? हा कोफॅक्टरचा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स जे आपण इथे कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केली ना, त्याचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए. दॅट इज इक्वल टू C ट्रान्सपोज. C कुठला आहे? कोफॅक्टर आहे, त्याचा ट्रान्सपोज करायचं म्हणजे आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए मिळतो. ठीक आहे. ऍडजॉइंट ऑफ ए कळलं इथं. ऍडजॉइंट ऑफ ए झाल्यानंतर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणतात. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स आपण ए घेऊया. ए चा मॅट्रिक्स आपण इन्व्हर्स फाइंड करायचा. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स हा एकमेकांना लिंक आहे सगळे. कोफॅक्टर आला की ऍडजॉइंट, ऍडजॉइंट नंतर इन्व्हर्स. ए इन्व्हर्स आपण डिनोट करतोय. इट इज डिनोटेड बाय त्याचा पॉवरला -1 लिहायचा. ए इन्व्हर्स आपण याला डिनोट करतो. ठीक आहे. a⁻1 म्हणजे सिंबल आहे ए इन्व्हर्स. That is A inverse is equal to एक फॉर्म्युला आहे. A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of E. ओके. हा फॉर्म्युला इथं बघा. हा फॉर्म्युला मध्ये सगळे इन्क्लूड होते इथे सगळे. कोफॅक्टर, adjoint आणि determinant. हा इन्व्हर्स मध्ये हा सगळे तिथे इन्क्लूड होते. आता आपण काय कोफॅक्टर फाइंड केलं ना, इथं आपल्याला यूज करायचं आहे 1 upon A inverse is equal to काय फॉर्म्युला. MCQ तुम्हाला ही फॉर्म्युला विचारू शकते. A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. तर आता adjoint of A म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आहे. ही फॉर्म्युला इथं पर्यंत आलं लक्षात सगळ्यांना? Yes, होय sir. सर. Yes, sir. फायनल क्वेश्चन कुठला असणार माहिती आहे आपल्याला? फाइंड इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इन्व्हर्स वरती आपल्याला क्वेश्चन असतो तिथं. हे काय दुसरं बाकीच काय असणार आहे? शक्य असेल तर हे adjoint विचारू शकते 4 मार्काला, नाहीतर ही इन्व्हर्स तुम्हाला तिथं 4 मार्काला विचारते. इन्व्हर्स मध्ये सगळे ते कोफॅक्टर येणार, ऍडजॉइंट येणार आणि ती डिटरमिनंट. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपण प्रत्येक एक्झाम्पल आता इन्व्हर्स फाइंड करणार आहे. इन्व्हर्स मध्ये कोफॅक्टर येतोय, ऍडजॉइंट पण सगळे त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. इन्व्हर्स फाइंड करायचं आपल्याला. ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. डिटरमिनंट फाइंड करता येईल तुम्हाला सगळ्यांना. स्क्वेअर मॅट्रिक्स असतो A, त्या A मॅट्रिक्सचा पहिल्यांदा डिटरमिनंट फाइंड करायचा, त्यानंतर कोफॅक्टर फाइंड करायचा. कोफॅक्टर फाइंड झाले की ऍडजॉइंट निघतो इथं. हा ऍडजॉइंट ऑफ A म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर आहे. त्यानंतर हा शेवटी काय करायचं, त्या फॉर्म्युला मध्ये आणून ठेवायचं. डिटरमिनंट ठिकाणी डिटरमिनंट ठेवायचा आणि ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आणून ठेवायचं म्हणजे आपल्याला A इन्व्हर्स मिळतो. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी स्टेप्स आहेत. कसं सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल सिस्टमॅटिक सॉल्व्ह करायचं. आपण पहिला स्टेप लिहून घ्यायचं. फर्स्ट स्टेप येते फाइंड डिटरमिनंट ऑफ A. पहिला स्टार्टिंग काय करायचं, डिटरमिनंट ऑफ A फाइंड. सेकंड काय फाइंड करता सेकंड, ऍडजॉइंट ऑफ A. ट्रान्सपोज ऑफ ए.
कोफॅक्टर मॅट्रिक्स. Cofactor matrix. सेकंड स्टेपला काय करायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचं फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स बरोबर आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचं सेकंड स्टेपला आणि थर्ड स्टेपला Adjoint of matrix. Adjoint matrix. adjoint of A ओके थर्ड स्टेपला काय करायचंय adjoint of A फाइंड करायचंय तर फाइंड A इनव्हर्स फोर्थ स्टेपला find A inverse by using formula. चार स्टेप आपल्याला फॉलो करायचं आहे A इनव्हर्स फाइंड करण्यासाठी ओके फर्स्ट डिटरमिनंट फाइंड करायचा सेकंड कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायचा फाइंड केला बघा सी हा कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे हे फाइंड करायचं त्यानंतर adjoint of A ते adjoint of A फाइंड करायचं त्यानंतर शेवटी हा फॉर्म्युला यूज करून A इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ओके स्टेप सगळ्यांना समजलं सगळ्यांना Yes, sir. Yes, sir. ओके एक्झाम्पल सॉल्व करायचं Yes, sir. होय सर. फर्स्ट एक्झाम्पल हे सगळे लिहून घेतलंय ऑलरेडी हो सर. पीडीएफ फाईल पाठवलं होतं त्याच्यामध्ये आहेत सगळे ठीक आहे लिहून घ्या फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स फर्स्ट एक्झाम्पल इनव्हर्स आणि तुम्हाला अजून पुढचा एक्झाम्पल आहे पुढचा स्टेप आहे 6 मार्काला एक क्वेश्चन असते त्या 6 मार्काच्या क्वेश्चनला तुम्हाला ए इनव्हर्स फाइंड करण्याची गरज आहे बरोबर आहे त्याचा ए इनव्हर्स जर तुम्ही फाइंड केले तर 4 मार्क होतोय आणि 2 मार्क आहे ना ते अजून सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आहे त्यासाठी ती असणार 4 मार्क ए इनव्हर्स आहे बघा 6 मार्काला क्वेश्चन असतो ह्याच्यावरती सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग इनव्हर्स मेथड म्हणून आहे का त्या सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सगळी ओके एक्झाम्पल लिहून या फाइंड इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स क्वेश्चन लिहून या फाइंड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स A is equal to 1 2 minus 2 minus 1 3 0 0 minus 2 1 हा एक मॅट्रिक्स दिले find the inverse of the matrix A is equal to 1 2 minus 2 minus 1 3 0 0 minus 2 1 using adjoint method यूज करून आपण याला काय करणार आहे इनव्हर्स फाइंड करायचं ओके पहिला स्टेप वर जायचं आपल्याला सोल्युशन गिवन मॅट्रिक्स लिहूया गिवन मॅट्रिक्स A is equal to 1 2 minus 2 minus 1 3 0 0 minus 2 1 ओके एक्झाम्पल सॉल्व करायचा Yes, sir. Yes, sir. स्टेप वर जाऊया आपण फर्स्ट स्टेप काय आहे त्याचा फाइंड Determinant of A. दिलेल्या मॅट्रिक्सला पहिल्यांदा डिटरमिनंट मध्ये कन्वर्ट करा काय आहे स्क्वेअर ब्रॅकेट काढून आपल्याला बार ब्रॅकेट मध्ये टाकायचं डिटरमिनंट ऑफ A is equal to इथं स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते काढून बार ब्रॅकेट मध्ये लिहायचं 1 2 minus 2 minus 1 3 0 0 minus 2 1 ओके तर सगळ्यांना डिटरमिनंट वर फाइंड करता येतं मी थोडं डायरेक्ट घेतो इथं बरोबर आहे फर्स्ट एलिमेंट काय सिलेक्ट करतो आपण 1 and 2 ड्रॉप करा करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलम त्या दोन्हीचा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 into 1 3 minus 2 into 0 0 into minus. ओके समजलं की डिटरमिनंट फाइंड करता येतो सगळ्यांना Yes, sir. आपण डिटेल मध्ये हां अजून एकदा सांगू का डिटरमिनंट काय डायरेक्ट सांगू इथं Direct सांगा sir. डायरेक्ट बघूया ओके बघा आता इथं आपण फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट केले रो आणि कॉलम आणि रो ड्रॉप करा 3 1 minus 2 0 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 minus 0 येईल नेक्स्ट इथं प्लस मायनस असते प्लस मायनस प्लस तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना -2 into हां -1 Minus. -1 -0 -1 -0 त्यानंतर मायनस प्लस ऑफ -2 येतो ठीक आहे इथे काय येते -1 into -2
plus 2 plus minus 2 0. -0. आणि अजून एक कंडिशन लक्षात ठेवायचं ना, डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 यायला पाहिजे. तर एक फॉर्म्युला लिहूया. ए इनव्हर्स आपण काय फॉर्म्युला लिहून घ्यायचे? 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए. तर वन आन्सर येते. डिटरमिनंट ऑफ ए ना, त्याच्यामध्ये हा डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे ना. जर इक्वल टू 0 असेल तर त्याचा इनव्हर्स आपल्याला काढता येत नाही, तिथं स्टॉप करायचं. तर डिटरमिनंट जर 0 मिळाले आपल्याला, तिथंच आन्सर आपला स्टॉप होतो. ए इनव्हर्स इज नॉट डिफाइंड होते. त्यावेळी हा डिटरमिनंट इक्वल टू 0 जर असेल तर नॉट इक्वल टू 0 पाहिजे आपल्याला तिथं, बरोबर आहे. नॉट इक्वल टू 0 असेल तर आपल्याला ए इनव्हर्स फाइंड करता येते. काय करायचं? किती येतं आन्सर? +1 डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू +1. 1 येतं का? हो. Yes, sir. Yes. Therefore, determinant of A is not equal to 0. We condition लिहूया त्याला. Determinant of A is not equal to 0. Therefore, A inverse is exist. हे अजून एक शेवटी कंडिशन लिहायचं. Therefore, A inverse is exist. पहिल्या स्टेपला आपण डिटरमिनंट फाइंड केले. त्या सेकंड स्टेपला काय करायचंय? फाइंड कोफॅक्टर. कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर आता प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढला जातो. कोफॅक्टर ऑफ A1, कोफॅक्टर ऑफ फर्स्ट वन एलिमेंटचा, कोफॅक्टर ऑफ 2, कोफॅक्टर ऑफ -2, कोफॅक्टर ऑफ -1, कोफॅक्टर ऑफ 3, कोफॅक्टर ऑफ 0, कोफॅक्टर ऑफ 0, कोफॅक्टर ऑफ -2, कोफॅक्टर ऑफ 1. हा प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड करायला येतात. काय ते? कोफॅक्टर ऑफ 1, that is 311. फर्स्ट एलिमेंट येतोय. +1 येतं, -1 येतं इथं. डायरेक्ट लिहिता येते बघा. -1 +1 +1 येतं, आहेच येणार. M11 येणार, बाकी सगळे आन्सर येणार. पण आपल्याला आपण काय करूया, डायरेक्ट लिहूया. म्हणजे काय येतं? M11 चा 30 30 -21. -21. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. +1 into 3 - 0 येतो. that is equal to C11 किती आले? 3 येतोय, बरोबर आहे. फाइंड आउट करायचं, शेवटी व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला. 3 - 0 किती? 3. 3 into +1 +3 येतो. हा झाला C11 चा. नेक्स्ट काय करायचं? C12 चा काढायचं. कोफॅक्टर ऑफ सेकंड चा कोफॅक्टर 2 चा, that is C12 is equal to -1/2 1 + 2 into M12, that is equal to -1 येते into M12 किती येते? -1 0 0 1 0 1. that is C12 is equal to -1 into cross multiply करा. -1 - 0, that is C12 is equal to किती येते? +1 -1 -1 - 0 -1 येते. हा -1 आणि बाहेरचा -1 आहे तिथं. तर One. गुणाकार करा, काय येतं? +1. तर हे C12 आपण फाइंड केला. तसं आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा इथं फाइंड करायचंय, 9 एलिमेंटचा. ठीक आहे. आता हे मी थोडं डिटेल मध्ये सांगतो तुम्हाला. काय करायचं नेक्स्ट एक्झाम्पल द्या. याच्यामध्ये तर डायरेक्ट आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. पहिला एक एक्झाम्पल डिटेल मध्ये सॉल्व्ह करूया. नेक्स्ट कोफॅक्टर ऑफ -2 चा, C13 is equal to -1/2 1 + 3 M13, that is equal to +1 into काय येतंय? -1 30 -2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. +2 -0 that is C13 is equal to किती आले? 2. ठीक आहे. सगळे एलिमेंट लक्षात ठेवायचे. फर्स्ट एलिमेंट आहे आणि सेकंड आले आणि थर्ड झाले, आपण फाइंड केले. तसंच काय करायचं? नेक्स्ट
-1 चा कोफॅक्टर C21 चा -1 2 + 1 M1 2 सॉरी 2 1 किती येते 2 1 हा 2 -2 -2 1 ओके काय एलिमेंटचा कोफॅक्टर करायचंय -1 चा त्यामुळे हा सेकंड रो ड्रॉप होणार पहिला कॉलम ड्रॉप होणार 2 -2 -2 वर राहते दॅट इज इक्वल टू -1 into 2 - 4 ओके 2 into 1 2 -2 into -2 plus 4 येते मध्ये साइन मायनस दॅट इज इक्वल किती येते सांगा फास्ट +2 +2 येते बरोबर आहे 2 - 4 किती -2 येते -2 into -1 +2 +2. हे 2 1 चं मिळाले C22 चा कोफॅक्टर ऑफ तुम्ही कोफॅक्टर वर लिहिताय ना डायरेक्ट एलिमेंट्स लिहिते कोफॅक्टर ऑफ 3 चा दॅट इज इक्वल टू C22 चा -1 to 2 + 2 into M2 that is equal to +1 into 1 - 2 minus 0 1. 2 0 1 ओके that is equal किती येतो आन्सर येतो 1. 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 into 1 येते आणि 0 that is +1 into 1 - 0 येतो that is equal to 1 येतो C22 equal किती आहे +1 आला असे 2 3 that is 0 एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा आहे 0 एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा आहे C23 चा कोफॅक्टर ऑफ 0 that is C23 that is equal to -1 to 2 + 3 into M23 that is equal to -1 into 1 2 0 -2 -2 0 -2. किती येतो आन्सर येतो -1 into -2 -0 +2 +2 ठीक आहे नाही +2 मिळाले त्यानंतर काय करायचं आता 0 एलिमेंटचा ते C31 चा कोफॅक्टर काढायचा आहे -1 to 3 + 1 M31 that is equal to +1 येते त्याचा डिटरमिनंट M31 चं काय येतं व्हॅल्यू 2 - 2 2 3 - 2 3 0 30 ओके याचा आन्सर काय येते -6 0 0 +6 that is equal to +6 +6 आन्सर येतो ठीक आहे त्यानंतर C32 चा -2 चा कोफॅक्टर काढायचा आहे काय तो C32 -1 to 3 + 2 into M32 that is equal to -1 into 1 -2 -1 0 1 -2 -1 0 काय त्याचा आन्सर 0 -2 +2 equal to +2 अजून एक एलिमेंटचं काय येत आहे कोफॅक्टर ऑफ हा 1 चा एलिमेंटचा कोफॅक्टर काय इकडचं डिटरमिनंट लिहून या करणार आहे तुझा परत आपण इकडून करणार आहे एक्झाम्पल आपण याच्यामध्ये एक तर जास्त दिलं आपल्याला एक्झाम्पल याच्यामध्ये बसवलं पाहिजे कोफॅक्टर इन्व्हर्स आपण थोडं डिटेल मध्ये घेत चाललेलो आहे आणि लक्षात ठेवा आता असे व्हॅल्यू न लिहिता डायरेक्ट काय करू शकता तुम्ही की नाही लिहायचं डायरेक्ट हे घ्यायचं याच्यावरनं डायरेक्ट आन्सर लिहायचं जर प्रॅक्टिस झाल्यानंतर पुढं आता स्टार्टिंग करू नका तसं प्रॅक्टिस झाल्यानंतर थोडं डायरेक्टली सॉल्व्ह केलं तरी चालते म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होत नाही स्टडी करताना
3 is equal to 5. बघा नेक्स्ट काय येतो बघा एलिमेंटचा कोफॅक्टर काय येतोय -1 - 2 3 + 3 that is into m33 येतो that is equal to -1 - 2 +1 येतो इथं मायनस काय होतं एलिमेंटचा -1 3 0 -2 0 -2 ओके आणि आन्सर काय येतं 2 - 0 2 -0 आज आले आपण प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड केला इथं बरोबर therefore कोफॅक्टर काय आहे therefore कोफॅक्टर मॅट्रिक्स A is equal to that is C is equal to आपण नाव दिले त्याला प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर सांगा काय येतं फर्स्ट एलिमेंट C11 चा तर लिहूया त्याला 1 2 that is C is equal to काय येतं बघा C11 किती आले बघा इथं 3 आले 3 हां नेक्स्ट 1 1 1 2 2 2 3 1 2 1 2 2 2 1 1 2 next 3 1 चा 6 2 6 2 2 2 ओके आज आले कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण इथं फाइंड केले थर्ड स्टेप काय होतं स्टेप थर्ड ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स येते बरोबर आहे therefore adjoint of A is equal to काय ना C ट्रान्सपोज येते आणि C ट्रान्सपोज करायला काय येतो सांगा adjoint of matrix 3 2 6 1 3 2 6 1 1 2 2 2 2 ओके हा झाला adjoint of matrix A ठीक आहे कसं करायचं कॉलमचा रो मध्ये कन्वर्ट करायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो मध्ये कन्वर्ट करायचं सेकंड कॉलम सेकंड रो मध्ये थर्ड कॉलम थर्ड रो मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे ट्रान्सपोज होतो ओके ही झालं adjoint of A शेवटी काय करायचं तर A इन्व्हर्स फॉर्म्युला मध्ये ठेवायचं मग आपल्याला इथं आन्सर मिळतो लिहून घ्या थोडं फास्ट लिहून घ्या बघूया आपण इन्व्हर्स दुपारी लेक्चर आहेत का yes Yes, sir. त्यावेळी घेऊ आपण एक्स्ट्रा जास्त थोडं प्रॅक्टिस करा ह्याच्यावरती एक्झाम्पल लेंथी एक्झाम्पल आहे थोडा को फॅक्टर जास्त आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा इथं को फॅक्टर काढावं लागते